बाळांनो, आपण मागील भागामध्ये अवकाळी पावसा पाहिलेला आहे. बऱ्याच वेळा काय होतं, अवकाळी पावसाबरोबरच गारपीट होते. गारांचा मारा लागून माणसे जनावरे जखमी होतात. घरांची कौले फुटतात. गारांच्या माऱ्याने उभ्या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होते. या सुमाराला आंब्यांचा मोहर आला असेल तर त्याचेही नुकसान होते. त्यातला काही भाग तुटून जातो आणि काही भाग कुजून जातो. त्यामुळे आंब्याचे उत्पादन कमी होते. यानंतर आहे नैसर्गिक आपत्तीचं दुसरं उदाहरण म्हणजे पूर. पावसाळ्यात कधीकधी 3-4 दिवस सतत जोराचा पाऊस पडतो. पाणी वाहून जाऊ शकत नाही. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढते. त्याला आपण पूर येणे असे म्हणतो. पाऊस थांबला नाही तर पाणी वस्तीतही घुसते. पुरामुळे मातीची घरे कोसळतात. मुले, गुरे आणि माणसे बुडून मरण्याची शक्यता असते. वस्तीत पाणी साठल्याने दैनंदिन जीवनात अडचणी येतात. अशा वेळी उंच सुरक्षित ठिकाणी जावे आणि पूर ओसरल्यावर मग घरी परतावे. पुराच्या पाण्याला ओढ फार असते. पुराच्या पाण्यात पोहणे धोक्याचे ठरते. पुराच्या पाण्यात कधीही पोहायचं नाही. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीची पातळी वाढते. म्हणजेच काय होतं, पूर येतो. पुरामुळे नदीकाठची मातीची घरे कोसळतात. माणसे व गुरे बुडून मरण्याची शक्यता असते. वस्तीत पाणी साठल्यामुळे दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होतात. पुराच्या वेळी उंच व सुरक्षित ठिकाणी जावे. पुराच्या पाण्यात कधीही पोहू नये. पुराच्या पाण्यात पोहायचं असतं का? नाही. यानंतर आहे भूकंप. जमिनीच्या पोटात खडकांमध्ये काही हालचाली होतात. त्यामुळे अचानक खडकांच्या थरांमध्ये तरंग निर्माण होतात. हे बघा, हे तरंग कसे निर्माण झालेले आहेत. असे वलय वलय आहेत की नाही, हे याला तरंग म्हणायचं. शांत तळ्यात एखाद्या मुलाने दगड टाकला तर त्यात गोल वर्तुळाकार तरंग निर्माण होतात. ते तळ्याच्या काठापर्यंत जातात. काही वेळाने तरंग विरून जातात आणि पाणी परत पहिल्यासारखे शांत होते. पहा, हे कसं झालेलं बघा बरं का भूकंपाने. तसंच पृथ्वीच्या पोटात निर्माण झालेल्या तरंगामुळे जमीन काही सेकंद हादरते. यालाच भूकंप असे म्हणतात. अगदी तसेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात. काही सेकंद जमीन हादरते. त्याला भूकंप म्हणतात. त्यानंतर परत सारे शांत होते. पण ज्या भागात भूकंप होतो तिथली घरे हादरतात. घरातल्या वस्तू धडाधड पडतात. गच्ची आणि मोडकळीस आलेले घरे तर साफ कोसळतात. त्याचे ढिगारे तयार होतात. त्या ढिगाऱ्यात अडकून माणसे दगावतात. अनेक माणसे जखमीही होतात. भूकंपाच्या केंद्राजवळ नुकसान जास्त होते. भूकंपामध्ये पाळीव जनावरांचाही मृत्यू ओढवतो आणि ती जखमी होतात. भूकंप झाला तर घाबरू नये. भूकंप काही सेकंद होतो. भूकंप होत असताना आपल्या अंगावर आसपासच्या जड वस्तू पडू शकतात. त्यामुळे माणसे दगावतात किंवा जखमी होतात. भूकंप म्हणून भूकंप होत आहे असे लक्षात येताच कॉटखाली किंवा टेबलाखाली बसावे किंवा दाराच्या चौकटीत उभे राहावे. त्यामुळे अंगावर एखादी जड वस्तू पडून आपण जायबंदी होण्याचे टळते, म्हणजे जखमी होण्याचे टळले जाते. भूकंपामुळे घरातल्या वस्तू धडाधड पडू लागतात. कच्ची व मोडकळीस आलेली घरे साफ कोसळतात. त्यांचे ढिगारे तयार होऊन त्या ढिगाऱ्यात अडकून माणसे व प्राणी दगावतात. भूकंप होत असल्यास कॉटखाली किंवा टेबलाखाली बसावे. त्यामुळे अंगावर एखादी जड वस्तू पडून आपण जायबंदी होण्याचे तरी टळले जाते. माहीत आहे का तुम्हाला, शाळा सुरू झाली तर बाकाखाली बसावे. म्हणजे शाळा सुरू असतानाच. कधी बसायचं बाकाखाली? तर शाळा सुरू असताना भूकंप झाला तर बाकाखाली बसावे. भूकंप थांबल्यानंतर
रांगेने बाहेर पडून शाळेजवळ, मैदानात किंवा मोकळ्या जागेत जमा व्हावे. भूकंपाने जेवढे नुकसान होत नाही तेवढे गर्दीमुळे नुकसान होते किंवा गोंधळामुळे होत असते. पहा, यानंतरचा आहे त्सुनामी. ज्यावेळी भूकंपाचा उगम समुद्रात असतो त्यावेळी भूकंपामुळे समुद्रात खूप मोठ्या लाटा निर्माण होतात. एक एक लाट 3-4 मजली इमारती इतकी उंच असते. या लाटा प्रचंड वेगाने किनाऱ्यावर येऊन धडकतात. या लाटांना त्सुनामी म्हणतात. भूकंपाचा उगम समुद्रात झाला असता खूप मोठ्या उंचीच्या लाटा निर्माण होतात. या लाटांना त्सुनामी म्हणतात. त्सुनामीमुळे किनाऱ्यावरील माणसांच्या वस्तींची खूप मोठी वाताहत होते. त्सुनामीच्या लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या माणसांचा व प्राण्यांचा समुद्रात बुडून मृत्यू होतो. त्सुनामीच्या तडाख्यामुळे किनाऱ्यालगतच्या घरांची, दुकानांची, वाहनांची मोठ्या प्रमाणात मोडतोड होते. पहा, किनाऱ्यावर माणसांची वस्ती असली आणि तिथे त्सुनामी झाली तर खूप मोठी वाताहत होते. या लाटेच्या तडाख्यात जी माणसे किंवा प्राणी सापडतात ते त्या लाटेबरोबरच अगदी हतबल होत असतात. लाटेच्या पाण्यात बुडून मरण्यापलीकडे ते दुसरे काहीही करू शकत नाही. त्सुनामीचा मारा इतका शक्तिशाली असतो की किनाऱ्याजवळ असणारी वाहने आत बसलेल्या माणसांसकट दूर फेकली जातात. वाहनांची जबरदस्त मोडतोड होते. आत बसलेली माणसे मृत्यू पावतात किंवा गंभीर जखमी होतात. त्सुनामीच्या तडाख्याने किनाऱ्यालगतच्या घरांची, दुकानांची मोडतोड होऊ शकते. माहीत आहे का तुम्हाला? मोठ्या शहरांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी काय करायचे ते ठरलेले असते. त्यासाठी खास प्रशिक्षित सेवक वर्ग असतो. गरज पडली तर लष्करांच्या जवानांचीही मदत घेतली जाते. माहीत आहे का तुम्हाला? हे पाहिलेलंच आहे आपण. पहा काय सांगितलेलं आहे. मोठ्या शहरांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी काय करायचे ते ठरलेले असते. त्यासाठी खास प्रशिक्षित सेवक वर्ग असतो. गरज पडली तर लष्करांच्या जवानांची मदत घेतली जाते. आपण काय शिकलो तर पाऊस पडण्याच्या काळावधीत म्हणजे पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळी पडणाऱ्या पावसाला अवकाळी पाऊस म्हणतात. शेतात पाणी साचल्याने हिवाळी पिके कुजून जातात. अवकाळी पावसाबरोबर गारपीटही होऊ शकते. गारांचा मार लागून माणसे व जनावरे जखमी होतात. पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होते. पहा, नैसर्गिक आपत्तीशी मुकाबला कसा करायचा तर मोठ्या शहरात व प्रत्येक जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीनंतर जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी उपाययोजना ठरलेली असते. त्यासाठी खास प्रशिक्षित सेवक वर्ग व आवश्यकतेनुसार काही नैसर्गिक आपत्तींशी मुकाबला करण्यासाठी लष्कराच्या जवानांचीही मदत घेतली जाते. हे आपण पाहिलेलं आहेच आहे. आता आपण काय शिकलो याच्यामध्ये? ठराविक वेळी म्हणजे ठराविक काळ सोडून इतर वेळी पडणाऱ्या पावसाला अवकाळी पाऊस म्हणलेला आहे. अशा वेळेस पिके कुजतात. पावसाबरोबर गारपीट होऊ शकते व गाराचा मारा लागून माणसे, जनावरे मृत्यू आणि पिकांचेही नुकसान होते. पावसाळ्याच्या दिवसात जास्त पाऊस पडल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. त्याला पूर म्हणतात. कधीकधी पुराचे पाणी वस्तीत घुसते. घरे पडतात. माणसे व गुरे बुडून मरतात. दैनंदिन जीवनात अडचणी येतात. पूर ओसरेपर्यंत उंच ठिकाणी जावे. यावेळेस काय करायचं? पूर ओसरेपर्यंत आपण उंच ठिकाणी जाऊन बसायचं आहे. जमिनीच्या पोटात खडकांमध्ये काही हालचाली झाल्याने तरंग निर्माण होतात. त्याला भूकंप म्हणतात. भूकंपामुळे घरे हादरतात. वस्तू धडाधड पडतात. घरे कोसळून ढिगारे तयार होतात. त्यात अडकून माणसे दगावतात. पाळीव जनावरे जखमी होतात आणि मरतात. भूकंप होताना कॉटखाली किंवा टेबलाखाली बसावे
किंवा दाराच्या चौकटीत उभे राहावे. भूकंपाचा उगम समुद्रात असतो, तेव्हा समुद्रात प्रचंड उंच लाटा तयार होतात. त्यांना त्सुनामी म्हणतात. किनाऱ्यावरील मानवी वस्तीत या लाटा आल्याने खूप वाताहत होते. हे नेहमी लक्षात ठेवा. नैसर्गिक आपत्तीविषयी माहिती मिळवावी. आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी काय करता येईल हे आपल्याला त्यामुळे समजते. आपण नुसतं पाहून वाचून नाही तर वेगवेगळ्या ठिकाणची अशी माहिती मिळवली ना की मग आपल्याला या आपत्तीच्या वेळेस हे जे काही नुकसान झालेलं आहे ते आपल्याला कशा प्रकारे काढता येईल किंवा भरता येईल, काय करावं लागेल या गोष्टी कळतात. बाळांनो, आपण आज इथे थांबूया. इथं पाठ संपलेला आहे आपला. आपण काय शिकलो या गोष्टी, ह्या 4च टॉपिक आहेत. हे 4ही गोष्टी तुम्ही म्हणजे लिहून काढायच्या आहेत आणि 2दा लिहायच्या आहेत. पहिल्या वेळेस गारपिटीमुळे पाऊस त्याच्यामुळे कसं नुकसान होतं, वेगवेगळ्या पावसात अवकाळी पावसामुळे कसं नुकसान होतं. दुसरं आहे पूर आल्यामुळे. तिसरं आहे भूकंपामुळे. चौथा आहे भूकंप आणि त्सुनामीमुळे. आणि चौथा आहे भूकंपाच्या उगम म्हणजे समुद्रात, त्याला त्सुनामीमुळे होते. म्हणजे अवकाळी पाऊस, पुन्हा नंतर काय आहे पूर, पुन्हा काय आहे भूकंप आणि पुन्हा त्सुनामी. या 4ही गोष्टी तुम्ही लिहून काढायच्या आहेत. आपण इथे थांबूया.